हॅलो फ्रेंड्स, खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। बऱ्याच दिवसानंतर एक खूप छान असा वेगळ्या फ्लेवरचा आणि वेगळ्या शेपचा केक घेऊन मी तुमच्यासमोर आलेली आहे। आणि खूप मोठे मोठे गॅप पडत आहेत, त्याबद्दल खरंच खूप सॉरी। आणि आता आपल्याला बनवायचा आहे केक। तो केक कोणता बनवायचा हे पुढे जाऊन तुम्हाला सांगेलच। नेहमीप्रमाणे 3 लेयर्स केलेले आहेत। सर्वात मोठी लेयर मी ठेवलेली आहे। त्याच्यानंतर जी सेकंड लेयर आहे ती मी कुकरच्या डब्याने त्याच्यावरची थोडीशी कमी साईजची करून घेतलेली आहे। आणि त्याच्यानंतर कुकरच्या डब्यापेक्षा छोटी एक बाउल घेतलेला आहे आणि त्या बाउलच्या मापाची मी लेयर जी आहे ती 3rd नंबरला ठेवून घेतलेली आहे। आणि त्यानंतर राहिलेला जो बेस आहे ना, तर तो या पद्धतीने अरेंज करायचा आहे आणि पुन्हा एक छोटी लेयर करायची आहे। पण थोड्या वेळासाठी हे मी बाजूला ठेवून देणार आहे आणि केक अरेंज करायला घेणार आहे। डायरेक्टली म्हटलं केकवरतीच हे सर्व अरेंज करावं। तर आता आपल्याला केक कोणता करायचा हे अगोदर सांगते। केक सगळ्यात अगोदर सांगते की केक जो आहे तो आहे पान फ्लेवरचा आणि खूप सुंदर टेस्ट असते पान फ्लेवर केकची। माझे अगदी आपण कसं म्हणतो फिक्स कस्टमर आहे हे पान फ्लेवरच्या केकचं। नेहमी ते पान फ्लेवरच मला सांगतात। आता हा आपल्याला बनवायचा आहे डॉल केक। त्यांच्याकडे छोट्या मुलीचा बर्थडे होता, तोही महाशिवरात्रीच्या दिवशी। हा महाशिवरात्रीच्या दिवशीचा केक आहे आणि त्यांनी मला सांगितलं की अर्धा किलोमध्ये, तर मी सांगितलं अर्धा किलोमध्ये डॉल नाही होत, त्याला कमीत कमी पाऊण किलो तरी जातो। पुन्हा डॉलचे 50 रुपये एक्स्ट्रा, म्हणजे 500 रुपयांना हा केक मी सेल केला। पाऊण किलोचे 750 रुपये, सॉरी 450 रुपये आणि डॉलचे 50 असे मी 500 रुपये या केकचे घेतले होते। तर आता तिसरी लेयर मी अरेंज केलेली आहे। त्या आपण बरोबर कट करून तशाच घेतल्या होत्या। बऱ्याच जणांना टेन्शन येतं की डॉल केक करायचा म्हटलं की आपल्याकडे तर डॉल टिन नाही, मग कसं करायचं? तर हेच मी ह्या व्हिडिओमधून सांगणार आहे। पान फ्लेवरचं क्रश मी इथे वापरलेला आहे आणि थोडीशी टुटी फ्रुटीसुद्धा ॲड केलेली आहे। आणि राहिलेला जो स्पॉन्ज आहे तो मी कसा अरेंज करते हे तुम्ही बघा। तर आता आपल्याला जी मी एक सगळ्यात छोटी वाटी घेतली होती त्याने कट न करता डायरेक्टली या पद्धतीने अरेंज करून दिले आणि पुन्हा क्रीमने बरोबर आपल्याला पॅलेट नाईफ जो आहे तो स्लॅन्ट पकडायचा आहे, म्हणजे तिरका पकडायचा आहे आणि आपल्याला जसं हवं आहे तसं आपल्या डॉलच्या फ्रॉकला शेप देऊन घ्यायचा आहे। आणि पुन्हा राहिलेला स्पॉन्ज जो आहे तो पुन्हा शेवटी वरच्या साईडने अरेंज करायचा आहे। असं अरेंज करत गेलं की तुम्हाला ना डॉल टीनची गरज पडेल, ना डॉल शेपच्या टीनची जो टीन येतो त्याची गरज पडेल। खूप छान केक होतो, खूप छान शेपसुद्धा येतो आणि अगदी प्रॉपर फ्रॉकचा शेप येतो। तर तुम्ही बघितलंच किती सुंदर अशी डॉल आपण रेडी केली। अगदी 6 इंचाच्या टीनमध्ये मी म्हणजे केक जो आहे, बेस जो आहे तो बेक केला होता आणि त्याच्यामध्येच हा केक छान होतो। तर आता फ्रॉकचा तर शेप झाला आणि आता हा केक जो आहे तो मी फ्रीजमधून छान सेट करून घेणार आहे। आणि अजिबात घाबरायचं कारण नाही। आपल्याला डॉल केक करायचा आहे, आता टीन नाही, कसं करावं? तर कसा करायचा हे मी तुमच्यासमोर ठेवलेलं आहे। त्या पद्धतीची आपल्याला भांडी घ्यायची आहे, कुकरचा डब्बा घ्यायचा आहे, एक मोठ्या आकाराची वाटी घ्यायची आहे आणि या पद्धतीने नक्की अरेंज करा। खूप सोपी मेथड आहे। आणि आता ह्याला मी सेट करून घेणार आहे आणि मग फायनल फिनिशिंग करणार आहे। केक पाऊण किलोचा आहे, त्याच्यामुळे केकचे मी घेतलेले आहेत 450 रुपये आणि 50 रुपये डॉल, असे 500 रुपये टोटली केकचे मी घेतले होते। आणि आता मी हा केक करून ठेवून मग महाशिवरात्रीच्या दर्शनासाठी जाणार होते आणि मग आल्याच्या नंतर हा केक करणार होते। तर आता आम्ही जाऊन आलो दर्शन घेऊन महादेवाचं आणि ते कुठे गेले होते हेही व्हिडिओ तुम्हाला येईल। सध्या थोडी गडबड असल्यामुळे मोबाईलमध्ये पेंडिंगला व्हिडिओ पडलेले आहेत, पण एडिटिंगला वेळ नाही आहे। आणि हा सुद्धा मी करून ठेवला होता एडिट, पण व्हॉइस ओव्हरसुद्धा द्यायला जमलं नाही। पण नक्कीच तुमच्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ देण्याचा प्रयत्न असतोच माझा। तर आता मी इथे रेड कलर घेतलेला आहे, जेल कलर, आणि एक ब्रश घेणार आहे। तर हा जो ब्रश आहे ना, तर याने थोडासा ब्रशच्या टोकांना आपल्याला हा रेड कलर लावून घ्यायचा आहे आणि डॉलची जी फ्रॉक आहे ना, तर बरोबर त्याला या पद्धतीने बघा वरच्या साईडने स्ट्रोक द्यायचा या पद्धतीने। तुमच्याकडे लिक्विड कलर असेल तरीही चालेल। मी जेल कलर घेतला होता, त्यांनी मला एक फ्रॉकचा फोटो सेंड केला होता, त्यावरती एक गुलाबाचं फूलसुद्धा होतं आणि पुढे जाऊन ते सुद्धा मी अरेंज केलेलं आहे। कसं काय
हे तुम्ही जाऊन पुढे बघालच. आता डॉलच्या फ्रॉकचं वेव इथे मी तयार केलेली आहे थोडीशी, सेम घेण्यापेक्षा थोडंसं असं छान दिसतं म्हणून. आणि थोडासा एक 2-3 ड्रॉप कलर घेतला होता, त्याच्यात सगळं कव्हर झालं ब्रशने आणि एकदम छान असा डॉल केक आपला दिसायला लागणार आहे नंतर, तुम्ही बघालच. आणि पुढे सुद्धा वरती सुद्धा मी एक टेक्स्चर दिलेला आहे, जो व्हाईट पार्ट राहिलेला आहे त्याच्यावरती. तर आता सगळ्यात अगोदर थोडीशी जी लाल रेड कलर राहिला होता ना, तर तो क्रीममध्ये मिक्स केला मी आणि डॉलसुद्धा कव्हर करून घेतली आणि डायरेक्टली इन्सर्ट केली. पण म्हटलं थोडंसं असं रिकामं वाटतंय मधला व्हाईट कलरचा स्पेस, म्हणून मग मी एक ब्रश घेऊन या पद्धतीने करणार आहे. आणि उरलेल्या क्रीमने मी बॉर्डरसुद्धा तयार केलेली आहे आणि एक टेक्स्चरसारखा पॅटर्नसारखा इफेक्ट मी इथे देणार आहे, जो डिशमध्ये कलर होता तर त्याच्या पद्धतीने. आणि डॉलचे हात मी जवळ आणले आणि हे जे एक माझ्याकडे ब्राऊन कलरचं फ्लावर होतं ना, तर हे इथे मी ठेवून दिलेलं आहे. म्हणजे जसं काही डॉलने फ्लावर जे आहे तर ते हातात पकडले आणि थोडेसे गोल्डन फ्लेक्स लावले. आणि जो ब्रश होता तर तो फक्त टच केलेला आहे, म्हणजे जेणेकरून डॉलच्या फ्रॉकवर जशी डिझाईन असते सेम तशा पद्धतीनं हा केक दिसेल. तर या पद्धतीने मी एक केक करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पूर्ण रेडी केलेला आहे. त्यांनी एक फोटो मला दिला होता, सेम तसाच मी बनवला. आणि डॉलचं नाव डॉलचं म्हणजे बड्डे गर्लचं नाव टाकते आहे. तर बघा या पद्धतीने श्रीजा असं तिचं नाव होतं आणि ते सुद्धा मी केकवरती टाकून दिलं आहे. आणि या पद्धतीने केक रेडी केला आणि खूप छान झाला होता. बघा जवळून दाखवते, तो पॅटर्न बनवला तो सुद्धा छान दिसतोय टेक्स्चरसारखा. खूप छान केक झाला होता, कस्टमरला तर आवडला, मलाही आवडला. पण तुम्हाला हा केक कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ टाकते त्याबद्दल सो सॉरी. भरपूर सारे व्हिडिओज मोबाईलमध्ये आहेत, फक्त एडिट करायला वेळ नाही आहे. पण नक्कीच छान छान व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी येईल. तोपर्यंत हा व्हिडिओ बघत राहा. बाय.